नमस्कार, मी स्वामी षडाक्षर. आज आपण सुरुवात करूयात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे आपण ज्या रिॲक्शन बद्दलची माहिती घेत आहोत त्या सगळ्या रिॲक्शन्स कोणत्या आहेत? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि ह्या रिॲक्शन कुणाच्या आहेत? केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड. आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत त्या भागाचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड. तुम्हाला मी काल सांगितलं केमिकल रिॲक्शन 3 प्रकारच्या. नंबर 1 सबस्टिट्यूशन रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक प्रकारच्या. नंबर 2 इलिमिनेशन रिॲक्शन. नंबर 3 रिॲक्शन विथ द मेटल. अशा एकूण 3 प्रकारच्या अभिक्रिया या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याच्यापैकी आज आपण सुरुवात करूयात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनला. तुम्हा सर्वांना माहित आहे बाळांनो की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये होतं काय? या अभिक्रियेमध्ये एखादा ग्रुप हा न्यूक्लियोफाईलने रिप्लेस होत असतो. नेमक्या अभिक्रिया कशा होतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपण घेणार आहोत. तर पहा, आरएक्स रिॲक्शन आपल्याला कुणाच्या बघायचे आहेत? आपल्याला केमिकल रिॲक्शन कुणाच्या बघायचे आहेत? अल्किल हलाइडच्या. लिहिला अल्किल हलाइड. आता याची अभिक्रिया आपण वेगवेगळ्या रिएजंट सोबत करूया. आणि एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, जेवढ्या रिॲक्शन या ठिकाणी आहेत प्रत्येक रिॲक्शन मध्ये या तुमच्या अल्किल हलाइड मधला हा जो एक्स आहे, कळलं का, तो रिप्लेस होतो न्यूक्लियोफाईलनं. प्लस इथे लिहूयात आपण न्यूक्लियोफाईल. नीट आहे का बरं का? जेवढ्या का अभिक्रिया आहेत प्रत्येक अभिक्रियेमध्ये अल्किल हलाइड मधला एक्स हा निघून जातो. अल्किल हलाइड मधला एक्स हा रिप्लेस होतो आणि मग हा एक्स हा निघून गेला आणि त्या ठिकाणी आला न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल वेगवेगळा असू शकतो. झालं. आणि मग प्रोडक्ट हो का, आर ला आर एक्स निघून गेला, कोण आला? एनयू न्यूक्लियोफाईल. संपलं. आणि हा एक्स निघून गेला प्लस एक्स मायनस. तर प्रत्येक अभिक्रिया ह्या प्रकारची आहे. जेवढ्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत प्रत्येक रिॲक्शन मध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे बाबांनो. प्रत्येक रिॲक्शन मध्ये अल्किल हलाइड मधला हॅलोजन ॲटम हा न्यूक्लियोफाईलने रिप्लेस होतो. बॉन्ड कुठला तुटतो? तर सी आणि एक्स. आर म्हणजेच कार्बन. कार्बन आणि एक्स याच्यामधला बॉन्ड तुटतो. हा एक्स निघून जातो. त्या ठिकाणी न्यूक्लियोफाईल येतो आणि न्यूक्लियोफाईल आला म्हणून या अभिक्रियेला आपण नाव दिलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणून जेवढ्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत आपण ज्या इथं पाहणार आहोत प्रत्येक रिॲक्शन मध्ये काय होतं? प्रत्येक रिॲक्शन मध्ये अल्किल हलाइड मधला एक्स निघून जातो व त्या ठिकाणी न्यूक्लियोफाईलच येतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हा एक महत्वाचा पॉइंट आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणून जाणारा कोण आहे? कळलं का? जाणारा कोण आहे तो फिक्स आहे. अल्किल हलाइड मधला हॅलोजन ॲटमच निघून जाणार. येणार कोण? न्यूक्लियोफाईलच येणार. आणि अशा ज्या ज्या अभिक्रिया आहेत प्रत्येक अभिक्रियेला आपण एक विशेष नाव दिलं आणि दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग जेवढ्या का अभिक्रिया आहेत प्रत्येक अभिक्रियेमध्ये आपण लक्षात ठेवायचं अल्किल हलाइड मधला हॅलोजन जाणार आहे. कळलं का? जा हॅलोजन दिल्या घरी सुखी रहा. हॅलोजन जाणार आहे, न्यूक्लियोफाईल येणार आहे. अशा अभिक्रिया आपल्याला बघायच्या आहेत आणि अशा अभिक्रियांना आपण एक विशेष नाव दिलं. दॅट टाइप ऑफ रिॲक्शन्स आर कॉल्ड एज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता एका एका अभिक्रियेला आपण सुरुवात करू. एक जनरल रिॲक्शन तुमच्या समोर मी मांडली. आता एका एका सोबत आपण रिॲक्शन स्टार्ट करू. पहा, तर या ठिकाणी आपण सुरुवात करूयात पहिल्या रिॲक्शनला. पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ अक्वाइस KOH. आता KOH म्हणजे काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पहिली अभिक्रिया जी आहे पहिल्या अभिक्रियेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? अल्किल हलाइडची अभिक्रिया पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत घ्यायचं आहे. परंतु एक वाक्य मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. जो पोटॅशियम हायड्रॉक्साईड या ठिकाणी आपण घेणार आहोत तो कसला पाहिजे? हा का इथे लिहिलंय एक्वाइस. आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे बाबा एक्वाइस म्हणजे काय. अरे एक्वाइस म्हणजे पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण. तुमच्याकडे कोण आहे? KOH. त्याचं आपण द्रावण तयार करू आणि ते द्रावण आपण कशामध्ये तयार करू? पाण्यामध्ये. मग एखाद्या पदार्थाचं पाण्यामधलं तयार केलेलं द्रावण त्याला म्हणायचं एक्वाइस KOH. मी इथे लिहिलं एक्वाइस KOH. आता पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे आणि ह्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं आपल्याला द्रावण तयार करायचं आहे आणि ते द्रावण
कशामध्ये करायचं आहे? पाण्यामध्ये. म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण म्हणजेच ॲक्वायस KOH. हे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, समजा पाणी घेतलं मध्ये, याच्या काय घेतलं आपण? पाणी. ऐका बरं का, नीट ऐका व्यवस्थित. आपण करू ॲक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड कसं तयार करतात. पाणी घेतलं, आपल्याकडे काय KOH आहे. KOH आहे, हा सॉलिड आहे, हा स्थायू आहे. आणि ह्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं आपल्याला द्रावण तयार करायचं आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं द्रावण आपल्याला तयार करायचं आहे. मग तुम्ही कसं करणार? पण ह्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करा. मग ह्याचं काय होईल? हे मिसळेल मध्ये आणि द्रावण तयार होईल. आणि मग पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं वॉटरमध्ये म्हणजेच पाण्यामध्ये, वॉटरमध्ये तयार केलेलं सोल्युशन, द्रावण, दॅट इज कॉल्ड एज ॲक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणतात. असं या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. माहीत पाहिजे प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. तुम्हाला कोणाची रिॲक्शन करायचं आहे? अल्किल हलाईडची. कोणासोबत करायचं आहे? ॲक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. आता पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये न्यूक्लिओफाईल आहे का बघू आपण. ॲक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचा आहे. त्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये न्यूक्लिओफाईल आहे का? असेल तर कोणता आहे बघू आपण. पहा, आता लिहिलं आपण KOH आहे की नाही. ह्याच्यामध्ये हा K प्लस, ह्याची फोड करा. ह्याचे काय दोन भाग होतील. एक होईल K प्लस आणि दुसरा भाग कोणता होईल? OH मायनस. ह्याची फोड आपण केली K प्लस OH मायनस. हा बॉन्ड ब्रेक केला आपण. म्हणजे इकडचा एक भाग आणि इकडचा एक भाग, असे एकूण दोन भाग आपण तयार केले. हा K प्लस आणि हा OH मायनस. तुम्हाला माहित आहे OH वरती निगेटिव्ह चार्ज आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे निगेटिव्ह चार्ज असलेल्या स्पेशीजला न्यूक्लिओफाईल असं म्हणतात. आणि म्हणून हे झाली न्यूक्लिओफाईल. OH मायनस हा या ठिकाणी कोण झाला? न्यूक्लिओफाईल. झालं, संपलं. आता अभिक्रिया कशी होते ती बघू आपण. म्हणजे नंबर 1, ॲक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण, त्याला म्हणतात ॲक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि या पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये न्यूक्लिओफाईल आहे का ते बघितलं. आणि ह्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये K प्लस OH मायनस असे दोन भाग आपण केले. OH वरती निगेटिव्ह चार्ज आहे. तुम्हाला माहित आहे निगेटिव्ह चार्ज असलेल्या स्पेशीजला न्यूक्लिओफाईल म्हणतात. म्हणून हे झालं न्यूक्लिओफाईल. समजला का? आता अभिक्रिया कशी होते ते सांगतो. लिहून घ्या एवढं. आता आपण सुरुवात करूयात प्रत्यक्ष रिॲक्शनला. अल्किल हलाइडची रिॲक्शन ॲक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करायची आहे. मग दोघात काय अभिक्रिया होते बघूयात आपण. आणि काय प्रॉडक्ट येतो ते पण बघूयात. फार सोप्या, फार इंटरेस्टिंग रिॲक्शन्स आहेत. फक्त आपण व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे. पहा, आता मी काय केलं बघा. RX हा तर आपला फिक्स आहे, अल्किल हलाइड आहे ना. लगेच कोणाचा आहे? अल्किल हलाइडचा आहे. नवरदेव 5G अगदी हाय नवरदेव, अल्किल हलाइड आहे. अरे रिॲक्शन कुणाच्या आहेत? अल्किल हलाइडचे आहेत का नाही? मग अल्किल हलाइड तर घ्यावं लागेलच की. मग घेतलो आपण अल्किल हलाइड. आता ह्याची अभिक्रिया करूयात आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. हो का, प्लस KOH कसलं पण? ॲक्वायस. याचं पाण्यामधलं तयार केलेलं द्रावण पाहिजे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ह्याचा अर्थ सांगितला, आता पुन्हा पुन्हा रिपीट करत नाही. आता इथं बॉईल करा. काही पुस्तकात दिले, काही पुस्तकात दिले नाही. बॉईल करू आपण. ठीक आहे, लिहिलं बॉईल किंवा हीट करा किंवा न लिहा. ओके, आता रिॲक्शन काय होते बघूयात आपण. आणि अभिक्रिया या ठिकाणी आपल्या समोर आहे. आता ह्या Xला जावं लागणार आहे. जेवढ्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत, प्रत्येक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये अल्किल हलाइड मधल्या हॅलोजनला जावं लागणार आहे. हॅलोजन ही तर राहणार नाही, हा जाणार आहे. म्हणजे हा बॉन्ड तुटतोय. हा बॉन्ड तुटला, X मोकळा झाला. आणि या Xच्या ठिकाणी कोण येईल? न्यूक्लिओफाईल. हा X निघून जाईल हो. आणि येणारा कोण आहे? न्यूक्लिओफाईल आहे. मग आता इथं K प्लस OH मायनस, म्हणजे हा OH मायनस कोण झाला? न्यूक्लिओफाईल. आता फोड केली तुम्हाला. हे K प्लस येते, OH मायनस, आणि हा आला न्यूक्लिओफाईल. झाला. म्हणजे X निघून गेला, त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल आला. न्यूक्लिओफाईल कोणता आहे? OH मायनस. मग रिॲक्शन बघा. R इथे लिहू खाली. R ला R, X गेला हो, पण OH आला. हो का, ROH. X गेला, हो का, दाखवतो बाण. चला, X निघून गेला, त्याच्या ठिकाणी कोण आला? OH. म्हणजे X इज रिप्लेस्ड बाय OH मायनस न्यूक्लिओफाईल. X हा कशानं रिप्लेस झाला? न्यूक्लिओफाईलनं. कोण आहे न्यूक्लिओफाईल? OH मायनस. झालं, OH मायनस आला इथं. आणि मग इथं K आणि हे X, इथं प्लस KX झालं. रिॲक्शन पूर्ण झाली.
आणि मग रिॲक्शन लिहा. का नावायचं? अल्किल हालाइड. का नावायचं? अल्कोहोल. झालं, रिॲक्शन झाली बाबांनो. आता काय काय झालं सगळं तुमच्या समोर आहे. ह्याची उदाहरणं खाली घेऊयात आणि रिॲक्शन पूर्ण करूयात. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला काय सांगतो बघा, ह्या अभिक्रियेमध्ये काय घडलं? अल्किल हालाइड मधला हॅलोजन ॲटम हा OH मायनस या न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होऊन अल्कोहोल नावाचा प्रोडक्ट तयार झाला. या अभिक्रियेमध्ये काय झालं? X हा रिप्लेस झाला न्यूक्लिओफाईलनं OH मायनसचं, OH मायनसनं. म्हणून ही आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. In this reaction, halogen atom of alkyl halide is replaced by OH minus, that is the nucleophile, and therefore this is nucleophilic substitution reaction, and it is also very important which product is formed in this reaction. Alcohol is the product which is formed in this reaction, and this is the nucleophilic substitution reaction. झालं, संपलं. आता अल्कोहोल तयार झाला. अल्कोहोल तयार झाला. रिॲक्शन कशी घडली अशी घडली. आता एक्झाम्पल्स करू, कळलं असेल आपल्याला. आता बघा एक्झाम्पल्स एक एक्झाम्पल तुमच्या समोर मांडतो. एक्झाम्पल्स फार सोपे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं. पहिलं उदाहरण बघा, CS3Cl ह्याची अभिक्रिया करा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. कसला? ॲक्वायस. ह्याला बॉईल करू आपण. आता रिॲक्शन मध्ये काय होणार आहे? हॅलोजन निघून जाणार आहे. आता हा हॅलोजन निघून जाणार, याच्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल येणार. कोण आहे न्यूक्लिओफाईल? OH मायनस. अरे CS3 ला CS3 लिहा, OH आला प्लस आता एक उदाहरण घेतलं, नाव लिहायचं. ह्याचं नाव काय? मिथिल क्लोराईड. बरोबर आहे का? आणि ह्याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. घेऊ आपण नाव ह्याचं मिथिल अल्कोहोल. एक मिनिट पहा, ह्याचं नाव घेऊ आपण मिथिल अल्कोहोल. बघा एक उदाहरण घेतलं आपण. आता काय करायचं? फक्त आर बदलाचं. आर म्हणजे काय? अल्किल ग्रुप. मग आर काय घेतलं आपण? CS3 घेतलं, संपलं. या ठिकाणचं फक्त आर बदलाचं. आणि आर म्हणजे काय आपण शिकले अगोदर? अल्किल ग्रुप. मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल, टर्शरी ब्युटिल, हे सगळे अल्किल ग्रुप आहेत. ते घ्यायचं, रिॲक्शन करायचं. मग ज्या त्या रिॲक्शनला जे ते अल्किल ग्रुप घ्यायचं. ओके, पहा दुसरी अभिक्रिया. अजून एक अभिक्रिया या ठिकाणी आपण घेऊया, दॅट इज CS3 CH2 Cl. आहे का? हे तुमचं अल्किल हालाइड. आता ह्याची अभिक्रिया करा KOH सोबत. अभिक्रिया कोणासोबत करायचं आहे? पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. कसला पोटॅशियम हायड्रॉक्साईड? अक्वाईस. अक्वाईस म्हणजे कसलं? पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाण्यामधलं तयार केलेलं द्रावण. दॅट इज कॉल्ड एज पोटॅशियम हायड्रॉक्साईड अक्वाईस. झालं. आता घ्या हो का पोटॅशियम हायड्रॉक्साईड. कसलं हो? अक्वाईस. का करावं? बाईल करा. चला हो का, हा Cl निघून चालला. आता न्यूक्लिओफाईल येणार आहे. कोणता? OH मायनस. बघा काय रिॲक्शन हो का, CS3 CS2 ला CS3 CS2, तिथं कोण आला? OH. CS3 CS2 Cl गेला, OH आला. लिहिलं आपण प्लस K आणि Cl. रिॲक्शन पूर्ण आहे. फार सोप्या रिॲक्शन्स आहेत, फक्त व्यवस्थितपणे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे हा प्रत्येक भाग तुमच्या लक्षात येईल. ह्याचं नाव काय? इथिल क्लोराईड. ह्याचं नाव काय? हां इथे लिहू का? इथिल, खाली लिहितो अल्कोहोल. चला, अशा प्रकारची जनरल रिॲक्शन आणि 2 एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतले. आणि अशा प्रकारे या ठिकाणी एक अभिक्रिया आपण पूर्ण केली, ती म्हणजे रिॲक्शन विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत होणारी रिॲक्शन कशी आहे त्याच्या संबंधित माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि लक्षात घ्या, अल्किल हालाइडची अभिक्रिया जेव्हा ॲक्वायस KOH म्हणजेच ॲक्वायस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत होते, तेव्हा अल्किल हालाइड मधला हॅलोजन ॲटम हा OH मायनस या न्यूक्लिओफाईलने रिप्लेस होऊन अल्कोहोल तयार होतो. कळालं का नाही कळालं? हे आता मग कसं काय सगळं तुमच्या समोर लिहिलेलं आहे. आता आपण दुसरी अभिक्रिया ह्याच्यासारखीच घेऊयात, ती म्हणजे रिॲक्शन विथ ॲक्वायस सोडियम हायड्रॉक्साईड. हे कसलं होतं? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्याच्याऐवजी घेऊ सोडियम हायड्रॉक्साईड. याच्यामध्ये काय अवघड नाही का, आणि अतिशय सोपी रिॲक्शन आहे.
फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहा, पॉज करून लिहा. पहा, आता रिॲक्शन कुणासोबत करायचं आहे? ॲक्वाईस NaOH सोबत. आता जास्त सांगायची गरज नाही. ॲक्वाईस NaOH. NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. इथे लिहितो मी थोडक्यात. NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. नाव लिहिले सोडियम हायड्रॉक्साईड. ह्याचं पण पाण्यामधलं द्रावण आहे. ॲक्वाईस म्हणजे पाण्यामधलं द्रावण. आता त्याच्याबद्दल वेगळं सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला सर्वांना कळलेलं आहे. ह्याची फोड करू आपण आणि कोणता न्यूक्लियोफाईल आहे बघू आपण. आता बघा NaOH आहे म्हणजे ह्याची फोड कसं होईल? Na+ आणि OH- झालं. हा बॉन्ड ब्रेक करू. Na+OH-, Na+OH-. आता या OH वरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि तुम्हाला माहित आहे निगेटिव्ह चार्ज असलेल्या स्पेशीजला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोफाईल. Negatively charged species is called as a nucleophile. Oh, my dear friends, we know that in this case, this OH carries negative charge. OH carries negative charge. Therefore, OH is nucleophile. हो का? हा न्यूक्लियोफाईल तयार झाला. इथं लिहितो वाटलं की न्यूक्लियोफाईल म्हणून. OH- हा कोण आहे? न्यूक्लियोफाईल. आता रिॲक्शनला सुरुवात करू. आता कुणाची रिॲक्शन कोणासोबत? पहिली रिॲक्शन आपण केली अल्किल हलाइडची अभिक्रिया ॲक्वाईस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. तयार काय झाला तुम्हाला माहित आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणचा प्रोडक्ट अल्कोहोल आहे. आता इथं काय होतं बघू आपण. या ठिकाणी काय करायचं आहे? तीच रिॲक्शन अल्किल हलाइडची अभिक्रिया ॲक्वाईस सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करायचं आहे. सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. आणि मग कसा प्रोडक्ट येतो त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. रिॲक्शन सेम आहे, फक्त थोडा बदल आहे. तिथं पोटॅशियम होतं, हे तर सोडियम आहे. प्रोडक्ट सेम, रिॲक्शन सेम. पहा आता हा कोण आहे? RX अल्किल हलाइड प्लस याची अभिक्रिया कोणासोबत करायचं आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. कसलं? ॲक्वाईस. का करावं? बाईल करावं. ऐका बरं का नीट. नीट ऐका. आता काय होणार आहे? अरे प्रत्येक रिॲक्शन मध्ये एक वाक्य ठरलंय. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणती का असणार, ह्या प्रत्येक रिॲक्शन मध्ये अल्किल हलाइड मधला हॅलोजन ॲटम हा न्यूक्लियोफाईलने रिप्लेस केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता काय होतंय? हो का? ह्याच्यामधला X निघून जाते आणि कोण येते? न्यूक्लियोफाईल. जाणारा फिक्स, येणारा फिक्स. कौन जाने वाला है? X. कौन आने वाला है? न्यूक्लियोफाईल. मग कुठं OH- असेल, कुठं वेगळा असेल, कुठं Cl- असेल, कोणता कसं ना. मग आता बघा हो का? RX NaOH. आता हा बॉन्ड तुटला, X निघाला, X गेला, त्या ठिकाणी कोण येईल? हो का? OH. झालं. म्हणजे X इज रिप्लेस्ड बाय द OH-. मग कसं आलं? R ला R, कोण आला? OH आला. हा प्लस कोण? NaX. रिॲक्शन पूर्ण झाली. चला, हा कोण आहे? अल्किल हलाइड आहे की नाही? हा कोण आहे? अल्कोहोल. झालं. आता लिहा एक्झाम्पल्स. लिहू आपण लगेच एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स का अवघड नाहीत का? नाही, अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत. फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहिले एक्झाम्पल लिहू. एक्झाम्पल जेव्हा लिहितो तेव्हा फक्त R बदलाचं. R म्हणजे काय? अल्किल ग्रुप. काही लोक अल्काईल म्हणतात. हा मी अल्किल म्हणतो. ज्याला जसं म्हणायचं तसं म्हणा, पण स्पेलिंग तेच लिहा. स्पेलिंग तेच लिहा. स्पेलिंग तेच लिहा. झालं संपलं. ओ बा काय ओके. हो का? आता एक्झाम्पल घेऊ. पहिले घेऊ सोपं उदाहरण. CH3Cl हा तुमचा अल्किल हलाइड. ह्याची अभिक्रिया कुणासोबत करायचं? ओ ह्याची अभिक्रिया करायचं ॲक्वाईस सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. प्लस लिहितो मी NaOH. ह्याचं पाण्यामधलं द्रावण घ्या म्हणून ॲक्वाईस लिहिलं. ह्याला बाईल करा. हो का? बाईल केलं. आता काय होईल? ह्याच्यामधला हॅलोजन Cl निघून जाईल व त्या ठिकाणी न्यूक्लियोफाईल येईल. न्यूक्लियोफाईल कोण आहे? OH-. हो का? झालं. ह्याला म्हणायचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Cl इथला X म्हणजे Cl इथं. Cl इज रिप्लेस्ड बाय द OH- न्यूक्लियोफाईल. म्हणून न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बोला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बोला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. झालं. आता बघा प्रोडक्ट. हो का? CH3 ला CH3, Clच्या जागी कोण आला? OH आला. हो का? हा Na हा Cl प्लस NaCl. झाली प्रोडक्ट. चला नाव लिहा. मिथिल क्लोराईड. हा CH3 म्हणजे मिथिल, OH म्हणजे अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल. दुसरे उदाहरण तिकडे घेऊ पलीकडे. हा पहा दुसरे उदाहरण बघा. आता उदाहरण क्रमांक 2.
CS3 CH2 घेतलं, इथिल घेतलं, हे Cl काय घेतलं, इथिल क्लोराईड प्लस काय घ्यायचं आहे NaOH, बरोबर आहे का, कसलं ॲक्वायस आहे का, ह्याला करू बॉईल आपण, इथं येतो बॉईल, ठीक आहे. आता काय होईल हो, अल्किल हलाईड मधला X निघून जाईल, म्हणजे ह्याच्यामधला कोण निघून जाईल, Cl निघून जाईल, व त्या ठिकाणी कोण येईल, न्यूक्लिओफाईल, कोण आहे न्यूक्लिओफाईल, OH मायनस, हो का, या ठिकाणचा हा Cl निघून जातो व त्या ठिकाणी इथला OH येतो. कसं रिॲक्शन आली बघा, CS3 CH2 ला CS3 CH2 आलेला OH न्यूक्लिओफाईल प्लस NaCl, हो का, हे दुसरं उदाहरण झालं. नाव लिहायचं इथिल क्लोराईड, इथिल क्लोराईड, ह्याचं नाव लिहा CS3 CH2 म्हणजे इथिल, OH म्हणजे अल्कोहोल, इथिल अल्कोहोल झालं. दोन रिॲक्शन घेतल्या, दोन्हीही रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट अल्कोहोल आहे. अल्किल हलाईडची अभिक्रिया ॲक्वायस KOH सोबत केलं, अल्कोहोल तयार झाला. अल्किल हलाईडची अभिक्रिया ॲक्वायस NaOH सोबत केलं, प्रोडक्ट तोच आला, कोणता, अल्कोहोल. अजून एक रिॲक्शन घेऊ, तिथं काय होतं ते आपण समजून घेऊ. ओके, आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणी सांगतो रिॲक्शन सांगत सांगतो, इथं लगेच लिहितो मी बघा वाटल्यास, रिॲक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. नीट ऐका बरं का, हेडिंग तुमच्या समोर लिहिलेलं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. बघा आता पुढची रिॲक्शन लगेच घेऊ, म्हणजे 3 रिॲक्शन आपल्या पूर्ण होतात आज. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मधल्या 3 रिॲक्शन आज पूर्ण करून टाकू आपण. आता मला सांगा इथं काय घ्यायचं आहे, पहिल्या अभिक्रियेमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतला ॲक्वाईस, दुसऱ्या अभिक्रियेमध्ये ॲक्वाईस सोडियम हायड्रॉक्साईड घेतला, आता तिसऱ्या अभिक्रियेमध्ये मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. आता एक वाक्य फार महत्वाचं आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे, सांगितलं अगोदर, AgOH जे आहे AgOH हे तयार करता येत नाही, स्टेबल नाही तो. त्याच्यामुळं AgOH हे रिॲक्शन होताना तयार करायचं, रिॲक्शन मिक्सरमध्ये तयार करायचं. आणि तुम्हाला माहित आहे, एखादा पदार्थ जर आपण रिॲक्शन मिक्सरमध्ये रिॲक्शन होताना तयार केला तर त्याला म्हणतात प्रिपेअर्ड इन सितू. प्रिपेअर्ड इन सितू हे वाक्य इथं लागू पडतं, म्हणजे AgOH इज प्रिपेअर्ड इन सितू. कोणापासून सांगतो पहा, Ag2O प्लस H2O, नीट आहे का बरं का, Ag2O प्लस H2O लिहिलं. चला, पाणी आहे म्हणजे मॉइस्ट, मॉइस्ट म्हणजे ओलसर म्हणजे पाणी आहे, मॉइस्ट Ag सिल्वर O ऑक्साईड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड, हो का, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड त्याचा अर्थ होते. आता ह्या दोघांची अभिक्रिया होते आणि AgOH तयार होते. AgOH हा स्टेबल नसल्यामुळं AgOH हा प्रिपेअर्ड इन सितू, ज्या वेळेस आपल्याला रिॲक्शन करायची आहे त्याच वेळेस त्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये रिॲक्शन होत असताना तयार करायचं, आणि त्याला म्हणतात प्रिपेअर्ड इन सितू. आधी पण सांगितलेलं आहे इन डिटेल. आता तयार काय होईल ह्या दोघांपासून, 2 Ag, याचं उत्तर येईल 2 AgOH. 2 AgOH तयार झालं. आता हे तयार झालं, हे रिॲक्ट होईल, बरोबर का, म्हणजे सिल्वर ऑक्साईड आणि वॉटर या दोघांमध्ये अभिक्रिया झाली, सिल्वर हायड्रॉक्साईड तयार झालं, आणि हे सिल्वर हायड्रॉक्साईड काय होईल, अल्किल हालाईडमध्ये तयार होईल, अल्किल हालाईड सोबत रिॲक्ट होईल. आता फोड करा AgOH ची फोड करा, कशी Ag प्लस आणि OH मायनस. आता OH मायनस आहे, आता OH वरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. तुम्हाला माहित आहे की ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला न्यूक्लिओफाईल म्हणतात. OH वरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह, मग OH कोण झाला, न्यूक्लिओफाईल. अरे बापरे, कळलं का न्यूक्लिओफाईल. चला आता रिॲक्शन कशी होते सांगतो पहा. अल्किल हलाईड RX ह्याची अभिक्रिया कोणासोबत, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणा त्याला, लिहिताना ते AgOH लिहायचं, AgOH. आणि हे तयार कसं झालं, ह्या दोघांपासून, कोण Ag2O प्लस H2O, हो का, ह्या दोघांपासून आपण हे तयार केलं, ह्या दोघांपासून हे तयार केलं. म्हणून लक्षात घ्या, AgOH हे स्टेबल नाही, त्यामुळं AgOH हे रिॲक्शन करताना रिॲक्शन मिक्सचर मध्येच तयार करायचं. कुणापासून, Ag2O प्लस H2O. कसं तयार होतंय हो का इथे, आणि म्हणून म्हणायचं AgOH इज प्रिपेअर्ड इन सितू फ्रॉम द सिल्वर ऑक्साईड अँड वॉटर. झालं. आता रिॲक्शन करा, रिॲक्शन आपली ठरलेली. आता X निघून जाणार आहे, सगळ्या रिॲक्शन मध्ये X ला जाणार आहे, X ला जावंच लागणार आहे. हो चला, X छोटा आहे दोन, चला लोका निघाली. चला कोण येणार, न्यूक्लिओफाईल. कोण आहे, OH मायनस. संपलं हो का, इथं आता परत काय बघा, R ला R आलेला OH प्लस AgX.
हे तुमचं अल्किल हालाईड. कोण आहे? अल्किल हालाईड. आणि हे कोण आहे? अल्कोहोल. काय चांगलं अल्किल हालाईड. व्यवस्थित लक्षात घ्या. झाली रिॲक्शन झाली, संपलं. कळालं का नाही कळालं? आता ह्याची एक्झाम्पल इकडे ठेवू आपण. पहा, लक्ष द्या व्यवस्थित. पटपट लिहून टाकतो. ह्या ठिकाणी 2 उदाहरणं म्हणजे हा सगळा भाग आपला पूर्ण होऊन जातो. व्यवस्थित लक्षात घ्या बरं का. फार सोपा आहे, ते समजून घ्यायचा आहे व्यवस्थित, तुमच्या लक्षात येईल. बघा हो का, उदाहरण घ्यायचं आपलं पहिलं. R म्हणजे CS3, Cl घ्या. चला काय घ्यायचं? AgOH. हां, AgOH कुणापासून तयार होतं आहे? Ag2O + H2O. दिसते ना सर्वांना? व्यवस्थित लक्षात घ्या. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला कळून जाईल. ह्याच्यामधला हॅलोजन, ह्याला जावं लागणार आहे. येणारा कोण आहे? न्यूक्लिओफाइल. अहो येणारा एकच आहे, न्यूक्लिओफाइल. अरे न्यूक्लिओफाइल तुम आ जाओ भाई. अरे न्यूक्लिओफाइल तुम आ जाओ. अरे न्यूक्लिओफाइल तुम आ जाओ. अजून काय सांगू आहे की नाही? हे तयार आहे, आर तयार आहे. कळालं का? कोणासाठी तयार आहे? न्यूक्लिओफाइल. झालं. न्यूक्लिओफाइल तुम आ जाओ. न्यूक्लिओफाइल येणार, अटॅच होणार, मग अल्कोहोल तयार होणार. कळालं? बघा आता. हां, आता Cl गेला, इथं कोण येईल? हो का, हा OH येणार. चला कसं येईल सांगा? CS3OH + AgCl. कळलं सर्वांना? ह्याचं नाव काय? मिथिल क्लोराईड. आणि ह्याचं नाव काय? मिथिल अल्कोहोल. आता नाव कसं सांगायची गरज नाही. OH म्हणजे अल्कोहोल वाचत फक्त. CS3 म्हणजे मिथिल, OH म्हणजे अल्कोहोल. अजून एक उदाहरण घेऊ आपण. एक्झाम्पल्स म्हणले पाहिजे. इथं लिहिते एक्झाम्पल्स म्हणून. एक्झाम्पल्स एक झालं. दुसरं बघा, CS3 CH2 Cl प्लस परत तेच कोणतं? AgOH. सगळे तीच होत आहे, दुसरं काय होत नाही माहिती, तेच होणार आहे. Ag2O + H2O. हां, आता काय हो का Cl. ए जा रे बाबा, लेडोस का खावलेलं आहेस. ए न्यूक्लियोफाइल आ जाओ भाई. हो, फुकट में परेशान कर रहे हो को, क्या रह गया? CS3 CH2. अरे कौन आ गया? OH लिखो भाई. और Cl तुम उतर गए, किसके साथ गए? Ag के साथ. लिखो Ag के साथ. अरे AgCl बन गया. अरे नाम लिखो इसका, क्या होगा? इथिल क्लोराइड बोलता है नाम इसका. लिखो भाई. ये क्या है? इथिल अल्कोहल. लिखो हाँ बाबा, इथिल अल्कोहल बन गया. इथिल अल्कोहल बन गया. लिखो, हो गया. तीनों भी रिएक्शन पूरा किया. 3 रिएक्शन पूर्ण केले बाबा. aqueous potassium hydroxide, aqueous KOH, aqueous sodium hydroxide, aqueous NaOH, moist silver oxide, Ag2O + H2O. कळलं का? हो का, तिन्ही रिॲक्शन तुमच्या समोर मी घेतलेले आहेत. प्रत्येक रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट तेच आहे. प्रत्येक रिॲक्शन मध्ये अल्किल हलाईड मधला X निघून गेला, त्या ठिकाणी न्यूक्लिओफाइल आला. न्यूक्लिओफाइल तोच आहे, OH-. aqueous potassium hydroxide OH-, aqueous sodium hydroxide OH-, moist silver oxide OH-. सगळ्यामधला न्यूक्लिओफाइल OH-. न्यूक्लिओफाइल कॉमन कोण? OH-. अहो झालं 3 रिॲक्शन पूर्ण केल्या. हो का, समरी लिहितो मी आता. RX बरोबर आहे का? आता कोणासोबत रिॲक्शन केली बघा. पहिला आहे KOH. कसला KOH? aqueous. इथला कोण निघून जाणार आहे? X निघून जाणार आहे. येणारा न्यूक्लिओफाइल कोण आहे? OH आहे. चला काय आलं? ROH. इथे लिहितो मी -KX. चालतंय असेल तर मी. दुसरी अभिक्रिया बघा, कुणासोबत? NaOH सोबत. कसला NaOH? aqueous. जाणारा कोण आहे? X. येणारा कोण? OH- न्यूक्लिओफाइल. चला परत काय आला? अल्कोहोल. चला गेलं कोण अजून? NaX. लास्ट रिॲक्शन एक करू आपण. इथं काय घेतलं आपण? Ag2O + H2O म्हणजे थोडक्यात AgOH. कळलं का? X गेला, कोण आला? OH आला. ROH कोण निघून गेला? -AgCl. हे कोण आहे? अल्किल हलाईड. तयार काय झालं? तिघांमधला प्रोडक्ट एकच आहे, अल्कोहोल. इथे लिहितो मी. संपलं. म्हणून लक्षात घ्या बाबा, अल्किल हलाईडची अभिक्रिया aqueous पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केल्यास, किंवा aqueous सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केल्यास, किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत केल्यास
अल्कोहोल हा प्रोडक्ट तयार होतो. संपलं. ऐका हो, तुम्ही ऐका. जर तुम्ही अल्किल हलाइडची अभिक्रिया AquaSKOH, AquaCNaOH किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत केलात तर अल्कोहोल तयार होतो. हो, अल्कोहोल तयार होतो. प्रोडक्ट हा अल्कोहोल आहे. कसं? सगळ्यात तुमच्या समोर घेतल्या अशा 3 रिॲक्शन पूर्ण केल्या. बाकीच्या रिॲक्शन्स आपण नेक्स्ट पिरियडला बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.